नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। सोमवती अमावस्या हा हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि सोमवती अमावस्या ही वर्षातून फक्त एकदाच येते। विवाहित महिला या अमावस्येला व्रत पाळतात। विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे सोमवती अमावस्येचं व्रत करतात। सोमवती अमावस्येचे व्रत शास्त्रामध्ये अश्वत्थ प्रदक्षिणा व्रत म्हणून देखील ओळखलं जातं। अश्वत्थ म्हणजेच पिंपळाचं झाड। भगवान श्री हरिविष्णू या पिंपळाच्या झाडामध्ये वास्तव्य करतात आणि म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूची पूजा देखील केली जाते। या दिवशी स्नान आणि दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं। यंदा म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवती अमावस्येचा अत्यंत शुभ संयोग जुळून आला असून जोडूनच अर्थात दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण आणि त्या दिवशी सकाळी 9:06 पंचक देखील सुरू होणार आहे। हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा अमावस्येसोबत ग्रहण तसेच पंचकाचा काळ असतो तर तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घेणं देखील आवश्यक असतं। या दिवशी केलेल्या छोट्या छोट्या चुका देखील मानसिक आणि आर्थिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात। आता या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पंचक काळात करायच्या नाही, टाळायच्या आहेत, त्याचबरोबर काय करावे व काय करू नये तसेच इतर देखील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आपले माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तर सोमवती अमावस्या ही पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शुभफळ प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानली गेली आहे। परंतु यंदा 16 फेब्रुवारीला जोडून ग्रहण तसेच पंचक सुरू होत असल्यानं काही विशिष्ट कामं करणं वर्ज्य मानलं गेलं आहे। त्यामुळे या दुहेरी योगाच्या दिवशी सावधानता बाळगणं गरजेचं आहे। तर आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत म्हणजेच कोणती कामं टाळायची आहेत तर नवीन कोणतंही काम जर सुरू करणार असाल किंवा कोणताही आर्थिक व्यवहार करणार असाल तर या दिवशी ह्या 2 गोष्टी करणं अवश्य टाळायचं आहे। पंचकात सुरू केलेली कामं अनेकदा 5 वेळा करावी लागतात किंवा त्यामध्ये सतत अडथळे येत राहतात। तसेच अमावस्या ग्रहण या तिथी शुभ कार्यासाठी वर्ज्य मानले गेले आहेत। त्याचबरोबर या काळामध्ये लाकूड गोळा करणे, घराचे छत असेल किंवा घराची जी दुरुस्तीची काही कामं असतील तर ती देखील करणं यामुळे या दिवशी टाळायचं आहे। यामुळे वास्तुदोषाची भीती निर्माण होते आणि आपल्या घराचं नुकसान होण्याची देखील शक्यता असते। त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्या घराची दुरुस्तीचं कोणतंही काम काढायचं नाही। तसेच या काळामध्ये दक्षिण दिशेला प्रवास करणं टाळावं कारण ही दिशा यमदेवाची दिशा मानली जाते। विशेषतः अमावस्येच्या दिवशी या दक्षिण दिशेला प्रवास करणं टाळायचा आहे। हा प्रवास आपल्याला अधिक त्रासदायक ठरू शकतो। तसेच या काळामध्ये खाट, पलंग किंवा गादी खरेदी करणं देखील किंवा तयार जर करत असेल तर ते देखील करणं वर्ज्य मानलं गेलं आहे। असे केल्यानं कुटुंबात आजारपण किंवा मानसिक अशांती येऊ शकते। अमावस्येचा चंद्र तीक्ष्ण असतो ज्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणू शकते। अशातच पंचकाचा प्रभाव सुरू झाल्यावर कोणाशीही वाद घालू नये। चिडचिड केल्यानं प्रत्येक कामामध्ये तुमच्या अडथळे येण्यास सुरू होणार आहे। या दिवशी पैशाची देवाणघेवाण केल्यास ते पैसे परत मिळण्यास खूप कष्ट पडणार आहेत। या काळात केलेले व्यवहार दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता असते। तसेच अमावस्येला आणि पंचकात कोणत्याही झाडाला इजा पोहोचू नये। तुळशीची पानं तोडणं या दिवशी महापाप मानलं जातं। पूजेसाठी आदल्या दिवशीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत। धार्मिक मान्यतेनुसार सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न खाऊ नये असं आपल्या हिंदू पुराणात सांगितलं गेलं आहे। असं म्हणतात की ग्रहण काळात अन्न खाणाऱ्या व्यक्तीला नरक यातना भोगाव्या लागतात। तसेच सूर्यग्रहणाच्या सूतक काळात तुळशीच्या बिया या धान्यात घालाव्यात। तुळशीचं झाड, पिंपळाचं झाड हे अत्यंत पवित्र वनस्पती मानल्या जातात आणि सूर्यग्रहणाच्या काळामध्ये तुळशीची पानं चुकूनही तोडायची नाहीत। माता लक्ष्मी तुळशीमध्ये तर भगवान श्री हरिविष्णू पिंपळामध्ये वास करतात आणि या सूर्यग्रहणाच्या काळात या झाडांना कधीही स्पर्श करू नये। यामुळे धनाची देवी लक्ष्मी माता नाराज होते। सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही देवी देवतांच्या मूर्तीला देखील स्पर्श करू नये किंवा त्यांची पूजा करू नये। यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात। यावेळी मंदिराचे दरवाजे बंद असतात। दिवसभर पूजापाठ करावी यामुळे ग्रहणाचे दुष्परिणाम देखील दूर होतात। सूर्यग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, खबरदारी घ्यावी। सूतकाच्या सुरुवातीपासून ग्रहण संपेपर्यंत घराबाहेर पडू नये। तसेच सुया, कात्री, चाकू इत्यादी ज्या धारदार वस्तू आहेत तर त्या कोणत्याही कामासाठी वापरू नयेत। तसेच सूतक काळात पृथ्वीचे वातावरण प्रदूषित होते। सूतक काळातील अशुभ दोषांपासून सुरक्षित राहण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी। हिंदू धर्मशास्त्रानुसार ग्रहण आणि सूतक काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा किंवा खरेदी करू नये।
कुंडलीत शुभग्रहांचा प्रभाव कमी होऊ लागतो. सूर्यग्रहण काळामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे या काळात कोणतेही नवीन कामाला सुरुवात करायची नाही किंवा कोणतेही शुभ कार्य करू नये. तसेच ग्रहण काळात नख कापणं, केस विंचरणे हे देखील टाळायचं आहे. सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी सुरू होण्यापूर्वी मंदिराचे दरवाजे बंद करावेत. ग्रहणानंतर गंगाजलाने स्नान करून दान करावे. देवालाही गंगाजलाने स्नान घालावे. याच्या शेवटी गंगाजल शिंपडून संपूर्ण घर पवित्र करावे. ग्रहणाच्या वेळी महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करावा. तर आता ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर त्या या सोमवती अमावस्येला आपल्याला करायच्या टाळायच्या आहेत. परंतु सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी आणि खीर अर्पित करावी. तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणाला भोजन किंवा दक्षिणा दान करायचे आहे. वस्त्रदान केल्यास पितृदोष दूर होतो. तसेच या सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जानवं अर्पित करावं. प्रभू श्री हरिविष्णूंच्या नावाचं एक जानवं आणखी पिंपळाच्या झाडाला अर्पित करून प्रार्थना करावे. नंतर 108 वेळा या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. पिंपळाला गोड नैवेद्य अर्पण करावं. दक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप करत राहायचा आहे. नंतर कळत नकळत आपल्याकडून ज्या काही चुका घडल्या असतील तर त्या चुकांची क्षमा देखील मागायची आहे आणि आपल्यावरची संकट दूर करण्यासाठी या पिंपळाच्या झाडाला म्हणजेच भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना देखील करायची आहे. कारण पिंपळामध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीसह अनेक देवी देवता वास करत असतात आणि त्यामुळं या अमावस्येला आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजाही करायची आहे. तसेच आपल्या आजूबाजूला जे काही पशुपक्षी असतील तर त्यांना देखील या दिवशी खाऊ घालायचं आहे. मग तुम्ही धान्य खाऊ घालू शकता किंवा तांदूळ किंवा तुपाने तयार केलेला लाडू असतो तर ते खाऊ घालायचं आहे. यामुळे आपल्या पितृदोषाचा जो त्रास असेल तर तो दूर होण्यास देखील मदत होते. तर अशा प्रकारे या सोमवती अमावस्येला सूर्यग्रहण येत असल्यामुळं मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी करणं टाळायचं आहे, ज्यामुळं तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. त्याचबरोबर जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते उपाय देखील आपल्याला या सोमवती अमावस्येला करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण सूर्यग्रहणात कोणत्या गोष्टी करू नये याच्याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.